सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला कोर्टात आणलं गेलेलं आहे। आरोपीला वांद्रे कोर्टात आणलं गेलेलं आहे। वैद्यकीय तपासणीनंतर त्याला कोर्टात हजर केलं जातंय। सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला काल ठाण्यातील कासरवडवली परिसरामधून अटक करण्यात आलेली होती आणि त्याला आता वांद्रे कोर्टामध्ये आणलेलं आहे। काही वेळापूर्वीच त्याची भाभा रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि वैद्यकीय तपासणीनंतर आता त्याला वांद्रे कोर्टामध्ये हजर केलं जातंय। आज या ठिकाणी त्याची सुनावणी पार पडणार आहे। त्यामुळे कोर्ट नेमकं काय निर्णय देते, त्याला कोणती कोठडी सुनावली जाते याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। तर या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, जो आरोपी होता सैफवर हल्ला करणारा त्याला आता वांद्रे कोर्टामध्ये आणलं गेलेलं आहे। पुढची प्रक्रिया संपूर्ण कशी असणार आहे? अगदी बरोबर। खार पोलीस स्टेशनमधून साधारणतः 1:20 या आरोपीला बाहेर काढण्यात आलं होतं। 10 मिनिटात जे आहे ते भाभा रुग्णालय तिथे मेडिकल तपासणी करण्यात आली आणि आता हे वांद्र्याचं जे जिल्हा आणि मुख्य दंडाधिकारी न्यायदंडाधिकारी यांचं जे कार्यालय आहे यामध्ये या आरोपीची पेशी करण्यात आलेली आहे। आज सुट्टी असल्यामुळे सुट्टीकालीन कोर्ट आहे त्याच्यासमोर याला पेश करण्यात आलेलं आहे। आता यावर पोलीस जे आहेत ते पोलीस कोठडीची मागणी करणार आहे। जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळावी अशी ती मागणी असेल। किमान 14 दिवसाची तरी मिळणारच अशी शक्यता आहे, कारण यामध्ये जेव्हा आरोपी हा जो आहे पकडल्यानंतर ते समजलं की तो बांगलादेशी असल्याचं कळलेलं आहे। त्यांनी स्वतः सांगितल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे आणि त्या अनुषंगाने जी चौकशी करायची आहे त्या चौकशीसाठीच पोलीस कोठडी मागण्यात येणार आहे। तो बांगलादेशातून केव्हा आला होता, भारतात कसा आला, त्याला कोणी मदत केली, मुंबईत कसा आला, मुंबईत कामाला कसा लागला, त्याचबरोबर सैफ अली खानच्या घरात घुसला होता, तो कुठल्या उद्देशाने घुसला होता, सैफ अली खानवर हल्ला केला त्यानंतर तो कुठे गेला होता, पुढचे गेले 3 दिवस तो कुठे लपला होता, कुणाच्या संपर्कात होता, ही सगळी जी बाबी आहेत तपास करायचा आहे आणि त्यासाठीच म्हणून आता त्याला कोर्टात पेश करण्यात आलेला आहे। न्यायालय नेमकं काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। किती दिवसाची त्याला पोलीस कोठडी देण्यात येणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण न्यायालयाला पोलिसांना पटवून द्यावं लागणार आहे की आरोपीची चौकशी करायची आहे, मोठ्या व्यक्तीवर हल्ला केलेला आहे, या सगळ्या गोष्टी न्यायालयाला सांगण्यात येतील आणि मग न्यायालय किती दिवसाची पोलीस कोठडी देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच मनोज, या संदर्भातली प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू, पण तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला कोर्टात आणलं गेलेलं आहे। वांद्रे कोर्टामध्ये आज सुनावणी पार पडणार आहे, त्यामुळे त्याला पोलीस की न्यायालयीन कोठडी दिली जाते याकडे लक्ष लागलंय।